हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते मी प्रीती पोकळ व्लॉगमध्ये. तर मी प्रीती, कशा आहात मैत्रिणींनो? छानच असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा आपला आज बटरफ्लाय कट एकदम डन झालेला आहे. तर कसा वाटत आहे? छान वाटत आहे ना? तर हा कट बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि आपला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर मी गाईडलाईन करून घेतलेली आहे मैत्रिणींनो. तर समोरून जी कानापर्यंतची आहे ती गाईडलाईन करून घेतलेली आहे, ते केस काढून घेतलेले आहे आणि आता ही मागच्या केसांची पूर्ण आपली एक गाईडलाईनमध्ये आपल्याला केस कापायचे आहेत. तर जास्तीचे केस कापलेले नाही, थोड्याशा प्रमाणात केस कापलेले आहे. केस जास्तच हिवी आहे आणि कर्ली पण आहे, त्यामुळे हा कट एकदम शोभून दिसत आहे त्या केसांवर. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आज बॅकग्राऊंड पण वेगळा दिसत असेल. तर हो, आज बॅकग्राऊंड पण थोडासा वेगळाच आहे. तर आज मी पुन्हा माहेरी आलेली आहे. तर बटरफ्लाय कट हा आपल्या छोट्या केसांमध्ये जास्त छान दिसतो मोठ्या केसांपेक्षा. तर छोट्या केसांमध्ये आपल्याला जास्त लेअर्स टाकता येतात, त्यामुळे तो एकदम छान दिसतो. तर वहिनींचे पण मापातच केस होते, जास्तीचे मोठे नव्हते आणि जास्तीचे छोटे नव्हते, त्यामुळे हा कट करायला आपल्याला सोपा गेला आणि हा कट आपल्याला करता आला आहे केसांमध्ये. जास्तीचे मोठे केस जर असले तर आपल्याला कापायला थोडंसं प्रॉब्लेम येतो. म्हणजे असं काही नाही, पण कापूशी वाटत नाही असं मला म्हणायचं आहे. पण छोटे जर केस असले तर आपण जास्तीचे पण कापू शकतो, कमी करू शकतो. परंतु जास्त जर मोठे केस असले आपल्याला कापूशी वाटत नाही. आता कस्टमर आल्यानंतर त्यांनी जर सांगितलं तर आपल्याला कापावंच लागतात. पण एक रिॲलिटी सांगते मी की जास्त मोठे जर केस असले तर आपल्याला कापूशी वाटत नाही, म्हणून आपण मोठ्या केसांमध्ये नाही करत बटरफ्लाय कट. परंतु छोटे जर केस असले तर आपल्याला जसे म्हटले तसं कट त्यामध्ये करता येतो. स्टेप कट करता येतो, स्टेप विथ लेअर करता येतो किंवा बटरफ्लाय करता येतो. अशा पद्धतीने आपण आपल्या केसांची हौस करून घेऊ शकतो आणि कापू पण शकतो. परंतु मोठे केस आपल्याला काही कापता येत नाही. अशा पद्धतीने त्यांचे केस मापत असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की बटरफ्लाय कट करा, तर त्या बोलल्या ठीक आहे करू. तर मग त्यांचा आपण बटरफ्लाय कट केला. तर खूप छान कट झालेला आहे बघा तुम्ही. ॲज इट इज सगळ्याच लेअर माझ्या कंप्लीट झालेल्या आहे. 4 ते 5 लेअर्स काढलेल्या होत्या आणि मी त्या पूर्णपणे कव्हर केलेल्या आहेत. तर तुम्ही बघा, आता फक्त पुढच्या 2 लेअर्स आहेत त्या कानाजवळच्या तेवढ्याच राहिलेल्या आहे. तर बघा तुम्ही, काहीच केलं नाही. वन साईड आहे ही, काहीच केलेलं नाही, ड्राय वगैरे काही ब्लो ड्राय वगैरे काहीच केलं नाही, तरी खूप स्टेप अशा मस्त पडलेल्या आहे, दिसत आहे लगेच. तर ही बघा तुम्ही, मी पुढची साईड करत आहे. तर ही गाईडलाईन घेतलेली आहे मी आणि गाईडलाईन त्याला मॅच केलेली आहे मागची आणि त्या केसांमध्ये मॅच करून तो कट आपण केलेला आहे पुढचा. तर तुम्ही बघा, खूप छान त्यांनी पण अशा पद्धतीने केल्यानंतर त्याच्या पण खूप छान लेअर्स पडतात. पूर्ण कट झाल्यानंतर आपल्याला खालच्या साईडने आपल्याला यू शेप द्यायचा असतो, म्हणजे फिनिशिंग छान येते कटला. तर अशा पद्धतीने सर्व काही लेअर्स मी कट करून घेतलेला आहे. तर एक लेअर्स चुकून राहिली होती मैत्रिणींनी, ती पण बघितल्यानंतर कळाली होती राहिली केसांमध्ये, ती पण आपण कट करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने almost आपले सर्व काही कट झालेले आहे आणि तो खूप छान दिसत आहे. पूर्ण कट झाल्यानंतर अशा पद्धतीने खाली यू आकाराची फिनिशिंग समजेल. आणि जर काही बदल करायचा असेल तर ते पण कमेंट्स करून सांगा, म्हणजे मी पुढच्या वेळेस कटमध्ये बदल करून घेईन. अशा पद्धतीने आपला कट खूप सुरेख सुंदर झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका. तर छान कमेंट्स करून छान पद्धतीने व्हिडिओ पूर्ण बघून चॅनलला लगेच सबस्क्राईब करून पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर कट अशा पद्धतीने आपल्याला 2 साईड करून घ्यायचं आहे. 2 साईड केल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की आपला कट कुठे कमी जास्त खालीवर झालेला आहे की नाही. तर बघा तुम्ही, एकदम व्यवस्थित झालेला आहे माझा कट. इथेच आपली पोस्ट पावती आपल्याला मिळून जाते आपला कट कसा झालेला आहे. नोचिंग करायला अजिबात विसरायचं नाही. नोचिंग केल्यानंतर एकदम छान
लेअर उभारून दिसतात आपल्याला वरपासून खालपर्यंत. त्यामुळे नोचिंग करायला अजिबात विसरायचं नाही. नोचिंग सर्व झाल्यानंतर नोचिंग एकदम काळजीपूर्वक करून घ्यायची. तर त्यामुळे कटला एकदम फिनिशिंग छान येते. बघा तुम्ही नोचिंग केल्यामुळं एकदम वरपासून खालपर्यंत आपल्याला पूर्ण एक नेक्स्ट स्टेप एकदम छानपैकी वेगवेगळी दिसत आहे. तर इकडनं पण बघितलं तर तुम्ही दिसत असेल तुम्हाला, तर इकडनं पण कोणत्याच प्रकारचं काही खालीवर झालेलं नाही. तर तिथे पण मी नोचिंग अशा पद्धतीने कट मारून घेतलेला आहे पूर्ण प्लेटमध्ये. तर त्याने खूप छान दिसत आहे. त्यामुळे तर इकडनं पण तुम्ही बघतच असणार की इकडनं पण बघा किती सुंदर दिसत आहे. लेअर वरपासून खालपर्यंत आपण ड्रायर वगैरे काही केलं नाही तरी सुद्धा अगदी कट एकदम न ड्रायर करता सुद्धा कटला फिनिशिंग पण छान आलेली किती सुंदर दिसत आहे. तर त्यांना पण खूप आवडलं. आपल्याला दिसताना पण छान वाटतं. आपल्याला दिसताना कळतं की आपलं कुठं काय चुकलं आहे, कुठं काय बरोबर आहे. वरपासून खालपर्यंत ॲज इट इज लेन्थ पण खूप मोठी दिलेली आहे आणि स्टेप पण खूप पडलेली आहे. म्हणजे बटरफ्लाय कट आपला म्हणजे एकदम छान झालेला आहे. तर ब्लो ड्रायरचा पण मी व्हिडिओ त्याच्यातच टाकलेला आहे.